नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट सिरीजचा हा पुढचा भाग. आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मध्ये बराच काळ गेला, आपल्याशी संवाद साधता आला नाही, परंतु आता परिस्थितीच अशी आहे आणि राजकारण एवढं बदललेलं आहे की आपल्याशी संवाद साधण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आज आपण बघितलं असेल, नुकताच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. अजितदादा पवार यांचं अत्यंत दुर्दैवी असं विमान अपघातात निधन झालं. त्याला 3 दिवस लोटलेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या निधनानं सुन्न झालेला आहे, हळहळला आहे. कार्यकर्ते कमालीच्या दुःखी अवस्थेत आहे. संपूर्ण पवार कुटुंब सुद्धा या धक्क्यानं अद्याप सावरलेलं नाही. अशा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील काळामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हे पद सांभाळलं. हे योग्य की अयोग्य अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. खरं तर राजकारणामध्ये वैयक्तिक भावभावना बाजूला ठेवाव्या लागतात असं आपण नेहमीच म्हणतो. आपल्याला थेट इंदिरा गांधी असतील किंवा संजय गांधींचं निधन झाल्यानंतर किंवा राजीव गांधींचं निधन झाल्यानंतर सोनिया गांधींना तातडीनं चार्ज घ्यावा लागला, किंवा इंदिरा गांधींचं निधन झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी राजीव गांधींना पदाची शपथ घ्यावी लागली. असे अनेक आपल्याला उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी जे काही केलं ते फार काही जगावेगळं केलं अशातला भाग नाही. तरी देखील आपला मराठी माणूस जो आहे त्याला या असल्या घटना मनाला लागून जातात. अजितदादांच्या निधनाला काही दिवसही लोटले नाही, तोच हे असं होणं हे अनेकांना मनापासून आवडलेलं नाही. परंतु हे राजकारण आहे. मी आत्ताच म्हटलो त्याप्रमाणे व्यक्तिगत भावभावनांना तिथं थारा नसतोच असं नाही, परंतु काळच असा आलेला आहे की त्या बाजूला ठेवून आपल्याला पुढच्या समाजसेवेला लागावं लागतं. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादीपासून वाजवून स्वतःचा पक्ष स्थापन केला, तो वाढवला. आज त्याची एकूण गती पाहता तो राज्यातला प्रमुख 3-4 पक्षांपैकी एक बनलेला आहे. आणि तसं पाहू गेल्यास तो एक खांबी तंबू असंच आपल्याला म्हणता येईल, कारण आपल्याकडे व्यक्तिनिष्ठ राजकारण हे फार मोठ्या प्रमाणावर चालतं. त्यामुळे अजित पवार जो या पक्षाचा कणा होता आणि ज्याच्या नावावरच हा पक्ष होता, तोच अचानक नाहीसा झाल्यानंतर तो पक्ष, त्याचे लाखो कार्यकर्ते हे सैरभर होणं स्वाभाविक होतं. अशा काळात सर्वांना एकत्र ठेवणं आणि एका सूत्रात बांधणं आणि पुन्हा नव्यानं तो पक्ष उभारणं, यासाठी तातडीनं त्या पक्षाची धुरा कोणीतरी सांभाळणं गरजेचं होतं. आता सुनेत्रा पवारच का, पक्षात इतरही अनेक नेते आहेत. छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि असे असंख्य नेते आहेत आणि अगदी तालेवार मातब्बर नेते आहेत. परंतु पवार कुटुंबाचा जो काही करिश्मा आहे त्यासाठी त्यांच्याच घरातला वारस हा सगळ्यांना हवा होता. किंबहुना नरहरी झिरवाळ यांनी अगदी अंत्यसंस्काराच्या दिवशीच सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करा, पक्षाचं नेतृत्व द्या अशी मागणी केली होती. त्यामुळे नंतर साहजिकच सर्वांनी त्याची री ओढली आणि लागलीच दुसऱ्याच दिवशी सुनेत्राताईंनी पदाची शपथ घेतली. हे इतकं साधं आणि सोपं देखील नाही असं आता चर्चेलं जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा मोठ्या जोमात चालू होती. पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुका दोघांनी सोबतीनं लढवल्या देखील आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा ज्या सध्या चालू आहे काही, तर त्या सध्या ते दोघं एकत्रितपणे लढत आहेत. एवढंच नव्हे तर अजित पवारांच्या गटाचं चिन्ह घेऊन, म्हणजे घड्याळाचं चिन्ह घेऊन शरद पवार गटाचे लोक काही ठिकाणी उमेदवार सुद्धा आहेत. हे सर्व चालू असतानाच अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्याच दिवशी माता विलिनीकरणाचं काय वगैरे चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू झाल्यानंतर साहजिकच आहे का ज्यांना
हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर आपली कदाचित संधी संपेल किंवा आणखी इतर काही वाटण्याचा संभव होता. अशा माणसांचे त्यांचे इतर तर्क सुरू झाले. काही प्रमाणात त्यात सत्यता होय असे आपल्याला म्हणता येईल, कारण राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यानंतर शरद पवार आजही हयात आहेत. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या अनेक वर्ष राजकारणात आहेत, संसदेत उत्तम पद्धतीनं कामगिरी करतात. त्यामुळे एकदा दोन पक्ष एकत्र झाल्यानंतर त्यावर प्रभाव जो पडेल किंवा कुणाचा शब्द फायनल होईल तर तो शरद पवारांचाच. असं झालं तर मग अजित पवारांच्या बरोबर गेलेल्यांना भवितव्य काय, किंवा त्यातल्या काही ठराविक मंडळींचं काय होणार पुढे, ज्यांच्याविषयी कदाचित शरद पवारांच्या मनात कटुता असू शकेल, असा एक प्रश्न कदाचित निर्माण झाला. आणि जे काही करायचं ते तातडीनं करायचं आणि त्या प्रमाणात सुनेत्रा वहिनींना ते पटवून दिलं गेलं असावं आणि तातडीनं त्यांचा शपथविधी झाला. यामध्ये दुसराही एक भाग आहे की पवार कुटुंब एकत्र बसून काहीतरी निर्णय करतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षामध्ये पवार कुटुंबांचं एकत्र येण्यापूर्वीच किंवा ते या संदर्भात काही निर्णय घेण्यापूर्वीच हा निर्णय सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी घेतला आणि ते त्यापैकी सुनेत्रा पवार आणि जय पवार हे तातडीनं मुंबईला रवाना देखील झाले होते. त्यामुळे पवार कुटुंब याविषयी एकत्र येऊन काही चर्चा करण्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांचा निर्णय झालेला होता. त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय राहिला नव्हता. हा निर्णय कुटुंबात झाला नाही, हा निर्णय पक्षाच्या व्यासपीठावर झाला. त्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या ज्या चर्चा होत्या त्या बाद झाल्या आहेत. विलिनीकरण का हवं होतं हा एक प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. पुणे आणि पिंपरी चिंचवड जी पवारांची जहागिरी होती किंवा पिंपरी चिंचवडचा विकास किंवा पिंपरी चिंचवडचं जे काही आज चित्र समोर दिसतंय ते अजित पवारांनी अत्यंत कष्टानं उभं केलं होतं. त्या पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना धूळ चारली आणि त्याच वेळेस किंबहुना तत्पूर्वी देखील अजित पवारांच्याही मनात आपण राष्ट्रवादी एकत्र करावे आणि एकत्रपणेच काही निर्णय करावे असा विचार कदाचित मनात बोलत असावा. आता या संदर्भात काही बैठका झाल्या होत्या असं पवार गटाकडून शरद पवार गटाकडून सांगितलं जातं. अजित पवार गटाचे लोक साहजिकच असं काही आम्हाला कल्पना नाही, आम्हाला माहित नाही असं सांगतायत. त्यामुळे यात नक्की कोण खरं कोण खोटं हे करण्याचं आपल्याला काही कारण नाही. परंतु जे काही परिस्थिती दिसते त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असते तर सुनेत्रा पवार आणि त्यांची मुलं किंवा अजित पवारांच्या वारसांचं पुढे काय झालं असतं हा एक मुद्दा त्यातून चर्चेला पुढे येणं स्वाभाविक आहे. मुळात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघंही महत्वाकांक्षी आहेत. राजकारणात त्यांना करिअर करण्याची इच्छा होती आहे. सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढल्या, त्या पराभूत जरी झाल्या असल्या तरी नंतर त्यांना राज्यसभेवर राष्ट्रवादीनं पाठवलं. सध्या त्या खासदार होत्या, नुकताच त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिलाय आणि आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. पार्थ पवार यांनी देखील यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवली, त्यात त्यांनाही पराभव पत्करावा लागला. परंतु त्यातून एक दिसलं की ह्या दोघांनाही राजकारणात सक्रिय व्हायचं आहे आणि त्यांना त्यात करिअर करण्याची इच्छा दिसते. पार्थ पवार यांना राजकारणात पुढे जाण्याची जेव्हा इच्छा निर्माण झाली किंबहुना त्याविषयी कुटुंबात काही चर्चा झाली असावी तेव्हा आपल्याला जुने काही प्रसंग आठवत असतील. तेव्हा शरद पवारांनी त्याला विरोध केला होता आणि अजून उमेदवारी करावी आणि त्यानंतर राजकारणात पडावा असा एक सल्ला दिला होता. परंतु तो मानण्याच्या स्थितीत त्यावेळेस पार्थ पवार नव्हते आणि शेवटी शरद पवारांनी मी माझी जागा खाली करतो आणि तुम्ही लढा असा अखेरचा बाण काढला होता आणि त्यानंतर हे वातावरण शांत झालं होतं. परंतु हे कुठेतरी या सर्वांच्या मनात होतं की याच्यात आपल्याला करिअर करायचं आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादी एकत्र झाली आणि त्यात पुन्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचाच जर तिथं प्रभाव राहणार असेल तर मग सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांचं पुढे काय होणार हा प्रश्न प्राधान्यानं अतिशय चर्चेला गेला असेल आणि त्यातूनच हा निर्णय त्यांनी घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जी तातडी केली गेली, जो प्रसंग बिकट होता
पतीचं निधन झालेलं आहे किंवा या मुलांच्या दृष्टीनं वडिलांचं निधन झालेलं आहे, अतिशय मातब्बर ताकदवान महाराष्ट्रातल्या नेत्या असा अकाली गेल्यानंतर या मंडळींना कुटुंबातच असा निर्णय करणं भाग पडलं, कारण त्यांना त्यांचं भविष्य आणि त्यांचं राजकीय करिअर दिसत होतं आणि त्यामुळेच कदाचित हा निर्णय झाला असावा. आता पुढे काय, तर सुनेत्रा पवार यांना पक्ष सांभाळावं लागेल. त्यांना मदत करायला भरपूर मातब्बर मंडळी आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 50हून अधिक आमदार आहेत, 200-400 नगरसेवक आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिली परीक्षा त्यांची राहील त्याच वेळी, परंतु ते सांभाळणं सावरणं त्यांना त्या दृष्टीने कदाचित जड जाणार नाही, कारण त्या पडद्यामागून बऱ्यापैकी पक्षाचं काम करत होते असं सांगितलं जातं आणि मुळात त्यांना त्यांच्या माहेरकडून राजकारणाचा वारसा मिळालेला आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू आहेत. विद्यमान भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे त्यांचे भाचे आहेत. त्यामुळे त्यांना तसा अननुभवी ते आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. फक्त त्यांना काही वेळ द्यावा लागेल. आता पद त्यांनी स्वीकारलं आहे, ते त्यांच्या पद्धतीने निश्चित जातील. त्यांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा निश्चितच राहतील. परंतु पुन्हा एक प्रश्न येतोच की राष्ट्रवादीचं काय होणार, म्हणजेच विलिधीकरणाचं काय होणार. सध्या तरी मला असं वाटतं हा विषय आता बाजूला पडेल आणि ज्याप्रमाणे ठाकरे फॉर्म्युला ज्याला म्हणतो आपण, की उद्धव आणि राज ठाकरे स्वतंत्र पक्ष झाले, आता नुकतेच ते एकत्र आले असले तरी त्यांनी पक्षांचं दोघांचं अस्तित्व ठेवलेलं आहे जसं तसं आणि आपापले निर्णय घेण्यात ते समर्थ आहेत. या पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. मला असं वाटतं की राष्ट्रवादीची सुद्धा वाटचाल आता त्या दिशेनं चालू राहील. राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ते भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न जरी त्यांचा झाला तरी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून कदाचित ते राजकारण करतील असं आपल्याला वाटतं. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. धन्यवाद.